मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. वा वा वा. गझल सम्राट सुरेश भटांच्या या आश्वासक अशा आणि अजरामर अशा शेरानं आजच्या या गझल मैफिलीची आम्ही इथे सुरुवात करत आहोत. नमस्कार, मी चंद्रशेखर गावस आणि माझ्यासोबत आहेत माधव सटवाणीजी, अभयचंद सुराणा, सौभाग्यवती गुलाब वेर्णेकर आणि प्रकाश क्षीरसागर. या ठिकाणी तुमच्यासाठी अत्यंत सुंदर बहारदार अशा गझला आम्ही सादर करणार. सुरुवात करतो माझ्या गझलेने. काही सुटे शेर घेतो. मी कुठेही दुःख माझे विसरतो हल्ली. मी कुठेही दुःख माझे विसरतो हल्ली. चार चौघाहून विपरीत वागतो हल्ली. आणि शेर आहे बघा. लोक हल्ली संशयाने पाहतात मला. लोक हल्ली संशयाने पाहतात मला. चेहरा हसरा अकारण ठेवतो हल्ली. आणि पुढचा शेर आहे. ओठ माझे दात माझे चावणारा मी. ओठ माझे दात माझे चावणारा मी. राग कोणाचा स्वतःवर काढतो हल्ली. मी कुठेही दुःख माझे विसरतो हल्ली. आणि गझल बघा. रात्र मलमली पाऊस गाणी तुझी आठवण. रात्र मलमली पाऊस गाणी तुझी आठवण. डोळ्यामधले अशांत पाणी तुझी आठवण. रात्र मलमली पाऊस गाणी तुझी आठवण. डोळ्यामधले अशांत पाणी तुझी आठवण. आणि शेर आहे. कारण इतके मला पुरेसे जगण्यासाठी. कारण इतके मला पुरेसे जगण्यासाठी. सोबतीस फिरते अणवाणी तुझी आठवण. आणि या कृष्णावर असेल जर का कुणी भाळले. या कृष्णावर असेल जर का कुणी भाळले. मिरे होऊनही प्रेम दिवाणी तुझी आठवण. कधीतरी या देहासोबत जळेल सारे. कधीतरी या देहासोबत जळेल सारे. उरेल मागे अमर निशाणी तुझी आठवण. आणि पुढचा शेर बघा. मला सोडून निघतानाचे क्षण आठवतो. मला सोडून निघतानाचे क्षण आठवतो. किती भासते केविल वाणी तुझी आठवण. आणि शेवटचा शेर आहे. मौनालाही लय सापडते तू असताना. मौनालाही लय सापडते तू असताना. तू नसताना खिन्न विराणी तुझी आठवण. रात्र मलमली पाऊस गाणी तुझी आठवण. डोळ्यामधले अशांत पाणी तुझी आठवण. डोळ्यामधले अशांत पाणी तुझी आठवण. आणि यानंतर आपल्या समोर आपल्या गझला घेऊन येत आहेत श्री माधव सटवाणीजी. त्यांचा थोडक्यात परिचय. प्राध्यापक माधव सटवाणी यांनी आतापर्यंत कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये निमग्न, एक शुभ्र टिंब, थेंब एक पर्णावर हे त्यांचे कविता संग्रह आहेत. आणि त्याचबरोबर 50 एव्हरग्रीन पोएम्स ऑफ माधव सटवाणी या त्यांच्या कवितांचा अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यांच्या याच साहित्य सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कवी कुसुमाग्रज साहित्यिक पुरस्कार, कवी बी साहित्यिक पुरस्कार, कवी कृब निकुंभ साहित्य पुरस्कार, पंडित महादेव शास्त्री साहित्य पुरस्कार, कवी कुलगुरू कालिदास साहित्य पुरस्कार, शारदीय साहित्य पुरस्कार आणि यशवंत साहित्यिक पुरस्कार असे अनेक साहित्यिक पुरस्कार लाभलेले ज्येष्ठ गझलकार माधव सटवाणीजी. सुरुवातीला एक शेर घेतोय. सामाजिक आशयाचा आणि जागतिक ज्या घटना आता ज्या घडतायत त्या शेजारच्या देशामध्ये त्या विषयाला अनुसरून हा एक शेर आहे. वाली न कोण आता जनास राहिला त्या. वाली न कोण आता जनास राहिल्या त्या. मोठाच देश होता गटात सामील त्या. मोठाच देश होता गटात सामील त्या. गझल आहे.
शीर्षक आहे कनवाळू या दुःखाने. कनवाळू या दुःखाने बघ मला पोसले, कनवाळू या दुःखाने बघ मला पोसले, जगता नाही हे परमेशा मरण सोसले, जगता नाही हे परमेशा मरण सोसले. या म्हटल्यानंतर पुढचा शेर आहे. आयुष्याच्या काठावरती दिवे कोठले, आजवरीच्या अंधाराने मला शोषले, आयुष्याच्या काठावरती दिवे कोठले, आजवरीच्या अंधाराने मला शोषले, कनवाळू या दुःखाने बघ मला पोसले. पुढचा शेर. नाही कळले मित्रांनाही तुला न कळले, नाही कळले मित्रांनाही तुला न कळले, हासत होतो वरवरचे ते दिले होसले, हासत होतो वरवरचे ते दिले होसले, कनवाळू या दुःखाने बघ मला पोसले. पुढचा शेर. माहित मजला प्रेम तुझे अन जखम अंतरी, माहित मजला प्रेम तुझे अन जखम अंतरी, चिरविरहाचे वस्त्र विणूया बनू कोसले, चिरविरहाचे वस्त्र विणूया बनू कोसले, कनवाळू या दुःखाने बघ मला पोसले. आणि शेवटचा शेर आहे. धगधगत्या या वाटेवरती गझल भेटता, धगधगत्या या वाटेवरती गझल भेटता, संगमरवरी दुःखाचे हे गगन कोसळे, संगमरवरी दुःखाचे हे गगन कोसळे, कनवाळू या दुःखाने बघ मला पोसले, जगता नाही हे परमेशा मरण सोसले, जगता नाही हे परमेशा मरण सोसले. धन्यवाद. तुमचा मतलब ऐकल्यानंतर मला सुरेश भटांचा एक शेर आठवला. अजरामर शेर आहे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले. खूप सुंदर. आणि यानंतर आपल्या समोर येत आहेत अभयचंद सुराणा. आता अभयचंद सुराणा तसं बघायला गेलं तर हिंदीतलं एक नावाजलेलं नाव. गोव्यामध्ये हिंदी कविता, हिंदी काव्य सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांचा खूप चांगला, खूप मोठा हातभार आहे. आणि हिंदी बरोबरच हिंदी भाषिक असूनही मराठी उत्तम प्रकारे त्या गझला आणि काव्य लिहितात. त्यांचा थोडक्यात परिचय. आजपर्यंत अनेक मुशायऱ्यांमध्ये, कविता संमेलनांमध्ये त्याने आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. मार्गदर्शन त्याने अनेकांना केलेलं आहे. उत्कृष्ट हिंदी भाषा त्यांना अवगत असल्या कारणाने हिंदी भाषिकांना, हिंदी कविता लिहिणाऱ्यांना त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं. आकाशवाणी पणजीच्या केंद्रावरून त्यांनी आजपर्यंत अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत त्यांचे कवितांचे. त्याचबरोबर राष्ट्रभाषा विद्यापीठ गोमंतकचे ते उपाध्यक्ष आहेत. आणि अनेक गझल आणि काव्य संमेलनांमध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेऊन आपली काव्य प्रतिभा सर्वांना दाखवून दिलेली आहे. ऐकूया आपण अभयचंद सुराणा यांना. नमस्कार. गझल घेतो म्हटलं आहे. ईशान. इच्छा जेव्हा होत अनावर, इच्छा जेव्हा होत अनावर, ताबा असतो कुठे मनावर, इच्छा जेव्हा होत अनावर, ताबा असतो कुठे मनावर, माणुसकीचा आवय आणतो, माणुसकीचा आवय आणतो, मनात असते एक जनावर, मनात असते एक जनावर, इच्छा जेव्हा होत अनावर. जितका माणूस जोडत गेलो,
जितका माणूस जोडत गेलो संपत्ती ती माझी स्थावर, वाह. संपत्ती ती माझी स्थावर, इच्छा जेव्हा होत अनावर. दुष्टासोबत असे वाटते, दुष्टासोबत असे वाटते, भीक नको पण कुत्रा आवर, वाह. भीक नको पण कुत्रा आवर, इच्छा जेव्हा होत अनावर. पुढचा शेर आहे. सत्ता बनली अभयारण्य, सत्ता बनली अभयारण्य, हिंस्र पशूंचा तिथेच वावर, हिंस्र पशूंचा तिथेच वावर, इच्छा जेव्हा होत अनावर. किती इंजने जरी लावली, किती इंजने जरी लावली, रेल धावते फक्त रुळावर, रेल धावते फक्त रुळावर, इच्छा जेव्हा होत अनावर. रावण वध पण सोपा नसतो, रावण वध पण सोपा नसतो, घाव घाल तू फक्त मुळावर, घाव घाल तू फक्त मुळावर, इच्छा जेव्हा होत अनावर. ताबा असतो कुठे मनावर, ताबा असतो कुठे मनावर. वा वा, सुंदर, धन्यवाद अभयजी. यानंतर आमच्यामध्ये आहेत सौभाग्यवती गुलाब अनिल वेर्णेकर, पेशाने शिक्षिका. त्यांची आतापर्यंत जे कविता संग्रह प्रकाशित झालेले ते असे आहेत. अंतरकळा, भावस्पर्श, आरसा, मनातले आकाश आणि लेखणी माझी देखणी. गोव्यातील खूप चांगल्या गझलकारा त्या आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या या साहित्य सेवेसाठी गोवा सरकारचा यशोदामिनी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अंतरकळा कविता संग्रहाला अग्रवाल पुस्तक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य संमेलनात आमंत्रित कवी म्हणून त्यांनी आपली हजेरी तिथे लावलेली आहे, आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. त्याचबरोबर एशियन पोइट्रीमध्ये त्यांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. गझलकारा म्हणून गझल मंथन संस्थेच्या दिवाळी अंकात त्यांची कविता प्रकाशित झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्त्री गझलकारांच्या प्रातिनिधिक गझल संग्रहातून, त्याचबरोबर गझल संग्रहातून महाराष्ट्रातीलच त्यांच्या गझला प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचबरोबर गझल कौमुदीसाठी त्याने सातत्याने लेखन केलेलं आहे. तर आपल्यासोबत आणि आपल्यासमोर आपल्या गझला घेऊन येत आहेत सौभाग्यवती गुलाब अनिल वेर्णेकर. गझल घेण्यापूर्वी सुरुवातीला सुट्टे शेर घेते. ऐकू येतो खळखळ खळखळ नाद नदीचा, ऐकू येतो खळखळ खळखळ नाद नदीचा, गोड वाटतो घरात वावर जसा मुलीचा, वा वा वा, गोड वाटतो घरात वावर जसा मुलीचा. एक शेर घेते. जवळ आहे जरी माझ्या तुझे घर बांधलेले, जवळ आहे जरी माझ्या तुझे घर बांधलेले, तरी आठवत नाही बघ तुझ्याशी बोललेले, तरी आठवत नाही बघ तुझ्याशी बोलले. आणखी एक शेर घेते. का भीती मी बाळगावी श्वापदांची, का भीती मी बाळगावी श्वापदांची, माणसांचे हिंस्र हल्ले सोसल्यावर, माणसांचे हिंस्र हल्ले सोसल्यावर. आता गझल घेते. मतला असा आहे बघा. शब्द माझे मी धरेवर रेखले, शब्द माझे मी धरेवर रेखले, काव्य त्यांचे पावसाने वाचले, काव्य त्यांचे पावसाने वाचले. माहिती आहे दिले मी केवडे, माहिती आहे दिले मी केवडे, विसरून गेले किती मी घेतले, विसरून गेले किती मी घेतले, काळजावर जाहली टकटक तुझी, काळजावर जाहली टकटक तुझी, वाजते आहे जसे घर वाटले, वाजते आहे जसे घर वाटले. पुढचा शेर बघा. दूर तू सोडून गेल्यावर मला, दूर तू सोडून गेल्यावर मला, आतुनी सारे शहर कोमी झाले, आतुनी सारे शहर कोमी झाले. पुढचा शेर.
वेदना तर होत नाही फारशी, वेदना तर होत नाही फारशी, काळजावर मी दगड ठेवले, वा काळजावर मी दगड ठेवले. आणि शेवटचा शेर, सोबती अंधार माझा जाहला, सोबती अंधार माझा जाहला, चांदण्या का उगा बोलावले, चांदण्या का उगा बोलावले. वा, सुंदर. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर गोव्यातील साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव सुपरिचित आणि सर्व परिचित आहेत, श्री प्रकाश रामचंद्र क्षीरसागर. त्यांचा थोडक्यात परिचय असा, त्यांचे कविता संग्रह आहेत गर्भावल्या संध्याकाळी, जमाना बदलल्याचं चिन्ह दुसरं काय. नावावरून याच्यातला वेगळेपणा आपल्याला कळू शकतो. त्यानंतर झेलून दुःख माझे गेला खचून रस्ता हा गझल संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर कवितेच्या जन्मावेळी धकता अंधार आहे मातीचे डोहाळे, याबरोबरच माणसांची खैर नाही हा लेख संग्रह कर्नाटक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. अजिम्या कृषक पाहिला माणसांची हाव सांगा, संपणार तरी कधी, कृतज्ञ पशुपक्षी आनंद ते सृष्टी, याबरोबरच खुशी को जरा छुपा दीजिए हा त्यांचा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या या साहित्य सेवेला आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी काही या त्याने वाचून दाखवतो. दत्तात्रय सांडू पुरस्कार, संकल्प फाउंडेशन पुरस्कार, अंकुर साहित्य संघ पुरस्कार, वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव आशीर्वाद पुरस्कार, भगवान ठग तुका म्हणे पुरस्कार, गुंफण सद्भावना पुरस्कार. या पुरस्काराबरोबरच त्यांनी गोव्यातील अनेक ठिकाणी अनेक साहित्य संमेलनामधून म्हणा, अनेक वेगवेगळ्या काव्य संमेलनामधून आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर केंद्रीय साहित्य अकादमी नवी दिल्ली येथे त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत, कविता वाचन केलेले आहेत. गोव्यातील अनेक कवयित्रींना ते या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत, ते त्याचं मोठं कार्य. त्याचबरोबर बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली येथे त्यांनी काव्यवाचन केलेलं आहे. अशा या नावाजलेले आणि ज्येष्ठ असे कवी आपल्यासमोर येत आहेत, गझलकार आपल्यासमोर येत आहेत, प्रकाश क्षीरसागर. आता एक मतला 2 शेर घेतो. इर्षाद. वृंदावनात नाही साऱ्या जगात आहे, वा, वृंदावनात नाही साऱ्या जगात आहे, राधा उगाच शोधत त्याला वनात आहे. क्या बात. आयुष्य कठीण झाले, आयुष्य कठीण झाले, जगणे महाग झाले, उत्साह पण सणाचा त्यांच्या घरात आहे, वा, वृंदावनात नाही साऱ्या जगात आहे. वार्धक्य सोसवेना, वार्धक्य सोसवेना, आता जुन्या पिढीला आबाळ होत तरीही माया मुलात आहे, वृंदावनात नाही साऱ्या जगात आहे. आणि गझल घेतो. भाळते आहे कुणी, गझलेचं शीर्षक आहे भाळते आहे कुणी. रूप त्याचे खूप सुंदर, रूप त्याचे खूप सुंदर, भाळते आहे कुणी, अंतरंगी क्रौर्य बघुनी टाळते आहे कुणी. मोगरा जाई जुईही, मोगरा जाई जुईही, प्यार तिजला केवडा, मोगरा जाई जुईही, प्यार तिजला केवडा, माळराणीच्या फुला का भाळते आहे कुणी. वेदनांनी भंगतो मी, वेदनांनी भंगतो मी, वेदनांनी भंगतो मी, दुःख त्यांनी साहता, वेदनांनी भंगतो मी, दुःख त्यांनी साहता, भावना माझ्या मनीचा पाळते आहे कुणी. आणि हा शेर बघा. प्रेम करतो जो धनावर, प्रेम करतो जो धनावर, प्रेम करतो जो धनावर, हृदय त्याचे कोरडे, घेऊनी धन अन सुनेला जाळतो आहे कुणी, रूप त्याचे खूप सुंदर. आणि या शेवटचा शेर, यात मी माझं नाव गुंफलेलं आहे, वक्त्याचा शेर आहे. विश्वसागर चालते आहेच यंत्रवत, विश्वसागर चालते आहेच यंत्रवत, माणसाचे मन अजूनी चालते आहे कुणी, माणसाचे मन अजूनी चालते आहे कुणी, रूप त्याचे खूप सुंदर. धन्यवाद. वा वा, खूप 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 छान. तर दुसऱ्या फेरीची सुरुवात आपल्या समोर सादर करायला येत आहेत आपली गझल घेऊन माधव सटवाणीची. एक शेर. आभाळा एवढे दुःख शब्दात मावणार कसे, आभाळ एवढे दुःख शब्दात कसे मावणार,
आभाळा एवढे दुःख शब्दात कसे मावणार, प्रत्येक गझलेतून ते हळूहळू पाझरत राहणार. वा, वा. प्रत्येक गझलेतून ते हळूहळू हळूहळू पाझरत पाझरत राहणार. शीर्षक आहे झेलतो मी वीजही. हम्म. झेलतो मी वीजही बाहुता आता. वा. झेलतो मी वीजही बाहुता बाहुता आता, वेदनेला लाभला ताबूता वा, वा, आता. वा. वेदनेला लाभला ताबूता आता. म्हटल्यानंतर पुढचा शेर सावळ्या धारेतला आवेग झालो. बर. सावळ्या म्हणजे मझधार, हम्म. नदीची जी मझधार असते त्याला गती जास्त असते. सावळ्या धारेतला आवेग झालो, राहिले ना बांधही शाबूता वा, आता. वा. क्या बात. राहिले ना बांधही बांधही शाबूता शाबूता आता, वा. झेलतो मी वीजही बाहुता बाहुता. आता. पुढचा शेर गाडले आकांत होते खोलडोई. हम्म. गाडले आकांत होते खोलडोही, आगही नाते कशी अश्रुता आता. क्या वा. आगही नाते कशी अश्रुता आता, झेलतो मी वीजही बाहुता आता. आणि पुढचा शेर पाहिलेनी साहिले वैराण विश्वा. हम्म. पाहिलेनी साहिले वैराण विश्वा, जीवनाला शोधतो वाळूता वा, आता. वा, वा. जीवनाला शोधतो वा. वाळूता आता, झेलतो मी वीजही बाहुता आता. पुढचा शेर वंचनेला बहरे प्रारब्ध माझे. हम्म. वंचनेला बहरे प्रारब्ध माझे, पेटलेली वातही दारूता वा, वा, वा. आता. पेटलेली वातही दारूता आता, झेलतो मी वीजही बाहुता आता. आणि शेवटचा शेर बांधले पदबंध मी प्राणात होते. हम्म. बांधले पदबंध मी प्राणात होते, अमृताला पाहतो मृत्यूता वा, वा, आता. अमृताला वा. पाहतो मृत्यूता वा, आता, वा. झेलतो मी वीजही बाहुता आता. वेदनेला लाभला ताबूता आता. वेदनेला लाभला ताबूता आता. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि यानंतर आपल्या समोर गझल आपले घेऊन येत आहेत अभयचंद सुराणा. पुन्हा एक गझल गाऊन सादर करतोय. यात मी एक कोकणी शब्द वापरला आहे, सुसेगाद म्हणून, हम्म. काफ्या म्हणून. एरवी माणूस थोडा सुसेगाद हवा, एरवी माणूस थोडा सुसेगाद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा. वा वा वा. एरवी माणूस थोडा सुसेगाद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा. वैसरते हा जीवन मानू कसे बरे, हम्म. वैसरते हा जीवन मानू कसे बरे, जगण्यासाठी कला गुणाचा नाद हवा. वा वा वा. सुंदर. जगण्यासाठी कला गुणाचा नाद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा. पुढचा शेर तो नरसिंह अवतार घ्यायला येणारच, हम्म. तो नरसिंह अवतार घ्यायला येणारच, मनात तुमच्या रुजलेला प्रल्हाद हवा. क्या बात आहे. वा. मनात तुमच्या रुजलेला प्रल्हाद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा. खत पाण्याविन सुमने ही फुलणारी कशी, खत पाण्याविन फुले ही फुलणार कशी, नव्या कवींना फुलण्या रसिका साध हवा. नव्या कवींना फुलण्या रसिका साध हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा. सत्यपथावर अनंत काटे येणारच, सत्यपथावर अनंत काटे येणारच, पण शेवट सत्याचा जिंदाबाद हवा. पण शेवट सत्याचा जिंदाबाद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा.
छप्पन भोग हिताव नाही देहाला, छप्पन भोग हिताव नाही देहाला, झुणका भाकरला कष्टाचा स्वाद हवा, झुणका भाकरला कष्टाचा स्वाद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा. शेवटचा शेर आहे. ईर्ष्या. मोबाईलवर फक्त बोलणे नव्हे पुरे, मोबाईलवर फक्त बोलणे नव्हे पुरे, नाते टिकण्या 63 संवाद हवा, नाते टिकण्या 63 संवाद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा. एरवी माणूस थोडा सुसेगाद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा, अन्यायाशी लढण्याचा उन्माद हवा. वा वा, अत्यंत सुंदर. आणि या छान अशा गझलेनंतर आपल्या गझल घेऊन येत आहे आपली सौभाग्यवती गुलाब वेर्णेकर. छोट्या बहरातली एक गझल आहे, त्याच्यापूर्वी 2 सुट्टे शेर. ईर्ष्या. नेसायचे कसे या साडीस पांढऱ्या, नेसायचे कसे या साडीस पांढऱ्या, वाटेत कोळशाची तर खाण लागते, क्या बात. वाटेत कोळशाची तर खाण लागते. दुसरा शेर. या सम असेल दुसरे का दान चांगले, या सम असेल दुसरे का दान चांगले, हसणे जगास माझे देऊन टाकते, वा. हसणे जगास माझे देऊन देऊन टाकते. आता गझल घेते. म्हटलं असं आहे, नाही जमले सत्य लपवणे, नाही जमले सत्य लपवणे, खोटे कोणा उगा सांगणे, खोटे कोणा उगा सांगणे. दुसरा शेर असा आहे. चांगले कार्य एकच आहे, चांगले कार्य एकच आहे, जमेल तेथे झाड लावणे, जमेल तेथे झाड लावणे. पुढचा शेर. गर्दीत हरवलास तू इतका, गर्दीत हरवलास तू इतका, कठीण आहे सात लाभणे, कठीण आहे सात लाभणे. त्याच्या पुढचा शेर. मदत कधीही केली नाही, मदत कधीही केली नाही, जमले त्यांना दोष काढणे, जमले त्यांना दोष काढणे. पुढचा शेर. नको आणूस तोडून चंद्र, नको आणूस तोडून चंद्र, ओठावर तू ठेव चांदणे, ओठावर तू ठेव चांदणे. आणि आता शेवटचा शेर. सोडून जरी गेलास मला, सोडून जरी गेलास मला, सुखी राहा तू हेच मागणे, सुखी राहा तू हेच मागणे. खूप सुंदर शेवटचा तुमचा जो एक संदेश आहे, अत्यंत सुंदर, खूप बरं वाटला. आणि यानंतर गझल आपली सादर करतायत प्रकाश क्षीरसागर. एक मतला एक शेर. ईर्ष्या. मजला कधीच मित्रा, मजला कधीच मित्रा खड्ड्यात घातले तू, मजला कधीच मित्रा खड्ड्यात घातले तू, आणि भले बुरे ते बोलून घेतले तू. क्या बात. अवचित भेटता तू, अवचित भेटता तू, हसलास ओळखीचे, हसलास ओळखीचे, मन मोहरून जाता कोड्यात पाहिले तू, मजला कधीच मित्रा. आणि गझल. आज वैरी वाटते का, झाड यांना वाढलेले, झाड यांना वाढलेले, आज वैरी भासते का, झाड यांना वाढलेले, आज वैरी वाटते का. आता बघत आहोत आपण सर्वत्र झाडं तोडण्याचा प्रकार सुरू आहे, त्याच्यावर शेर आहे हा. झाड यांना वाढलेले, आज वैरी वाटते का, मी फुलांचा मित्र होता ते कुणाला डाचते का. सावली आधार देता, सावली आधार देता, सूर्य तापे भर दुपारी, सावली आधार देता, सूर्य तापे भर दुपारी, मौज त्याची नेहमी, चंद्रास रात्री भावते का.
पडिक पडले पडिक आता पाडले का रान त्यांनीही कळिना. पडिक आता पाडले का रान त्यांनीही कळिना. गवत माझे भोवती अन पीक कोठे वाढते का. क्या बात आहे. झाड ज्यांना वाढलेले आज वैरी भासते का. लांबच्या वाटेत काटे लांबच्या वाटेत काटे सोसता आनंद त्यांना. लांबच्या वाटेत काटे सोसता आनंद त्यांना. आपुले घर गाठताना आपुले घर गाठताना धाप त्यांना लागते का. वा. वा वा वा. वा. वाट त्यांची वाकडी ती वाट त्यांची वाकडी ती जीवनी सुख मिळवताना. वाट त्यांची वाकडी ती जीवनी सुख मिळवताना. चालता सन्मार्ग सागर त्रासताई वाटते का. चालताना सन्मार्ग सागर वा. त्रासताई वाटते का. झाड यांना वाढलेले आज वैरी वाटते का. वा. धन्यवाद. वा. वा. खूप सुंदर एकाहून एक सरस गझला या ठिकाणी खूप सादर झालेल्या आहेत. एक मतला आणि एक दोन शेर घेतो. आकाशाची कमान व्हावी इतके मोठे व्हावे. आकाशाची कमान व्हावी इतके मोठे व्हावे. अनमेघांनी कीर्ती गावी इतके मोठे व्हावे. आकाशाची कमान व्हावी इतके मोठे व्हावे. अनमेघांनी कीर्ती गावी इतके मोठे व्हावे. एक पायरी पुढची गाठू सिकंदराच्या आपण. एक पायरी पुढची गाठू सिकंदराच्या आपण. आपल्यावरही बखर लिहावी इतके मोठे व्हावे. वा. आणि पुढचा शेर आहे बघा. किती धडकले भिडले नडले असतील येता जाता. किती धडकले भिडले नडले असतील येता जाता. शत्रूंनीही वाट करावी इतके मोठे व्हावे. आणि गझल घेतो. मी दगडांना भारी पडलो मी दगडांना भारी पडलो. मी मातीसाठी गहिवरलो. वा. मी दगडांना भारी पडलो मी मातीसाठी गहिवरलो. आणि शेर आहे. मला वगळणे मुश्किल झाले मला वगळणे मुश्किल झाले. तिच्या सुखाचे कारण बनलो. वा वा. वा. मला वगळणे मुश्किल झाले तिच्या सुखाचे कारण झालो. आणि सभोवताली कुंपण होते सभोवताली कुंपण होते. बनून सरळा नाही जगलो. वा वा. क्या बात है. सभोवताली कुंपण होते बनून सरळा नाही जगलो. आणि अजून करतो दंगा मस्ती अजून करतो दंगा मस्ती. तसा बालपण कुठे विसरलो. वा वा वा. प्रत्येक माणूस आजही दंगमस्ती करतो. आपला बालपणा जो आहे तो आपला असाच टिकून आहे. अजून करतो दंगा मस्ती तसा बालपण कुठे विसरलो. आणि फक्त अडथळा दूर सारला फक्त अडथळा दूर सारला. झाडासोबत उंच वाढलो. वा वा. वा. फक्त अडथळा दूर सारला झाडासोबत उंच वाढलो. आणि मला क्षणाची उसंत नव्हती स्वतःसही मी नाही पुरलो. मला क्षणाची उसंत नव्हती स्वतःसही मी नाही पुरलो. आणि शेवटचा शेर आहे. सुखी शहर नाही मानवले सुखी शहर नाही मानवले. मी दुःखाच्या गावी फुललो मी दगडांना भारी पडलो. मी मातीसाठी गहिवरलो वा. मी मातीसाठी गहिवरलो. छान. मग आजपासून आपण खूप छान छान गझला या ठिकाणी गोव्यातल्या ज्येष्ठ गझलकारांच्या ऐकल्या. आणि अशा या गझल मैफिलीचा इथे समारोप होतो आहे. सर्वांना धन्यवाद.